तर मित्रांनो, खूप हॉट टॉपिक, सोशल मीडियाचा पासवर्ड शेअर करणे जरुरी आहे, प्रेम की संशय, जरुरी आहे की नाही. हे बघा मित्रांनो, याचे पण 2-3 पैलू आहेत. मी तुम्हाला असं डायरेक्ट नाही सांगणार, पण 2-3 गोष्टी असतात. तर आता पासवर्ड शेअर करणे हा तुमचा पर्सनल राईट आहे, पण अगर तुम्ही काही चुकीचं करतच नसाल तर बिंदास पासवर्ड शेअर करा ना, द्या ना तुमचा सोशल मीडिया आपल्या पार्टनरला. पण पार्टनर म्हणून तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, पासवर्ड घेणे पेक्षा विश्वास ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे. रिलेशनशिप विश्वासावर टिकवा, पासवर्डवर नाही. आणि सेकंड गोष्ट, आता सोशल मीडियावर ना म्हणजे एक मुलगा असो मुलगी असो, त्याचा स्वतःचा एक पर्सनल स्पेस असतो, एक पर्सनल गोष्टी असतात. जसं ती कुठल्या मैत्रिणीशी आपल्या नात्याबद्दल बोलते, आईवडिलांबरोबर कुठल्या गोष्टीवर बोलते, तर त्या त्या मुलीला त्याचे पर्सनल राईट्स आहेत. मी तुम्हाला सांगतो, त्या गोष्टीवर पासवर्ड ठेवा. फुल ॲज अ मोबाईल सोशल मीडिया पासवर्ड ठेवू नका, बिंदास देऊन टाका. काही चॅट्सवर पासवर्ड ठेवता येतो, त्यामुळे तुम्ही तसं ठेवा. तुम्हाला असं ॲज अ पार्टनर वाटतो की ह्या ग्रुपच्या चॅट्स माझ्या पार्टनरने नाही बघितल्या पाहिजे, तर त्याला पासवर्ड लावा. पण ॲज अ होल सोल सोशल मीडिया मोबाईलचा पासवर्ड बिंदास आपल्या पार्टनर देत जा. पटलं कुठल्या गोष्टी सांगायचं हे ते बघायचं नाही, तेवढं सांगून द्या. आणि मलाही वाटतं की ॲज अ पार्टनर तो तुम्हाला काही बोलणार नाही. सगळं तुमच्या आईची चॅट्स आहेत, तर तुम्ही सांगायचं पार्टनरला मला तू बघायचं नाही, बस ब्लॉक करून ठेवा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तो लढो काय 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 आता आईबरोबर ती काय बोलणार, काय क्युरियोसिटी असणार, त्यामुळे असं होत नाही. त्यामुळे बिंदास. आणि मुलांना तुम्हाला वाटतं तुमचे काही ग्रुप्स तुमच्या पार्टनरने नाही बघितलं पाहिजे, त्याला पासवर्ड ठेवायला सांगा की आम्ही असं नालायक बोलतो, समजेल. पण ॲज अ होल सोल पार्टनर म्हणून तुमचा जोही पर्सनल स्पेस आहे ना, त्याला बिंदास पासवर्ड लावून ठेवा. आणि ते सांगा की हा माझा स्पेस आहे, इकडे नाही जायचं. बाकी सोशल मीडियाचे पासवर्ड देऊन ठेवा बाई. पण तुम्ही काहीतरी चुकीचं करत असाल तर मी त्याचं नाही सांगणार, मग नको द्या. मार खाण्यापेक्षा वाचा.